पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नौदल कर्मचाऱ्याला पकडले. दिल्लीतील भारतीय नौदल मुख्यालयात कार्यरत असलेल्या विशाल यादवला अटक झाली. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर हँडलरला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. चला जाणून घेऊया या प्रकरणाचा अधिक तपशील. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. हाच तो विशाल यादव, याला हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हा विशाल यादव दिल्लीतल्या नौदल मुख्यालयातील डॉकयार्ड संचालनालयात अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणून कार्यरत होता. त्याला 3 वर्षापूर्वी फेसबुकवर प्रिया शर्मा नावाच्या बनावट खात्याकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ही प्रिया शर्मा प्रत्यक्षात पाकिस्तानी गुप्तचर होती. विशालला ऑनलाईन गेमिंगचं व्यसन होतं. या हँडलरने विशाल यादवला पैशाचं आमिष दाखवलं आणि जाळ्यात ओढलं. सुरुवातीला कमी संवेदनशील माहितीसाठी त्याला 5 ते 6 हजार रुपये मिळाले. मात्र नंतर मोठ्या रकमेच्या लालसेनं ऑपरेशन सिंदूरसह नौदलाची गोपनीय माहिती पुरवली असा खुलासा त्याने केला आहे. हरियाणाच्या रेवाडी येथील रहिवासी असलेल्या विशालला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागानं जयपूरमध्ये पकडलं. ऑपरेशन सिंदूर हा भारतीय लष्करानं 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळांवर केलेला हल्ला होता. या ऑपरेशनची संबंधित संवेदनशील माहिती शेअर केल्याचा विशाल यादववर आरोप आहे. राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार विशालने व्हॉट्सअप आणि टेलिग्रामद्वारे ही माहिती हँडलरला पाठवली. या प्रकरणामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झालाय. आता पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर माहिती देताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्यात. तरीही दिवसेंदिवस कुणी ना कुणी पाकिस्तानच्या जाळ्यात अडकतच आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी करण्याची बाब आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.